गोवा 365च्या कोकणी खबराचित्रात येवकार हांव जवाहर बर्वे. पळयत खबरो विस्तारान. वास्को आनी गोंयभर शिकलेले भुरगे बेकार आसतना तांकां बायपास करून गोवा शिपयार्ड गोंया भायल्या लोकांक नोकऱ्यो दिता आसत जाल्यार लोक आंदोलनाक तोंड दिवचें पडटलें. दाबोळेचो आमदार माविन गुदिनोन गोवा शिपयार्डाक शिटकावणी दिल्या. गोवा शिपयार्ड लिमिटेडात थळाव्या बदलाक गोंया भायल्या लोकांक रोजगार मेळटा. थळावे बेकार आसूनय आनी विणवण्यो करूनय आडनदर चल्ल्या अशी थळाव्यांची कागाळ आसली. ताचेर गोवा 365 माविन गुदिनोक ताची प्रक्रिया विचारली. माविनान सांगले, सुशिक्षीत आनी क्वॉलिफायड थळावे भुरगे बेकार आसतना भायल्यांक हाडून कामां दिवप ही केंद्र सरकाराकय लजेक घालपी गजाल. थळाव्यांक प्राधान्य दिवपाकच जाय. I simply want to tell the Goa Shipyard Limited, okay, it is a government of India undertaking, a defense undertaking. Don't spoil the name of the central government. When anywhere in the country, when recruitment takes place, there should be more locals employed. By locals, I mean people who are residents of Goa, yeah, and people who have been born and brought up here, people who have made their life in this beautiful state. Bypassing them who are qualified, who fit those norms to be employed, who are employable, you are suddenly importing people from outside. This will not be taken kindly. Otherwise, be prepared to face a agitation. I want to tell the Goa Shipyard Limited, people will revolt from a beautiful situation of expansion of a lovely shipyard. Some other things will be unbecoming to showcase public of government of India undertaking. गोवा शिपयार्डात थळाव्यांक सोडून गोंया भायल्या कामगारांक कामां दिल्ल्यान थळावे खुबळ्यात. थळाव्यांक घेतले ना जाल्यार शिपयार्डाक घेराव घालतले अशी शिटकावणी थळाव्यांनी दिल्ली आनी ह्या प्रकाराचेर थळाव्या राजकारण्यांनी खर प्रतिक्रिया उक्तायल्यो. लोकल्साक तेंच्यांनी कॉन्फिडन्सान घेवन करपाक जाय. म्हाजो वॉर्ड नंबर 15 कनेक्टेड सारको गोवा शिपयार्डाक आसा आनी जे म्हाका दिसता ते डे नायट काम करतात तो त्रास जाता आमच्या वॉर्डाक. पयलीं घरांतलो मनीस खंय तरी गोवा शिपयार्डान कामाक आसलेलो म्हाज्या वॉर्डांतलें हांव तुमकां सांगता. तशेंच वास्कोनूय आसा. एक एग्जाम्पल दिता. वॉर्डान घरान आसलेलो आयज म्हाका दिसता एक 3 ते 4 उरले आजून आनी न्यू म्हटल्यार ते 3च जाल्लेले आसा. पूण म्हाका खंय तरी दिसता खंय तरी तेंच्यांनी आमच्या वाड्याक जावं आमच्या वॉर्ड नंबर 15 वास्कोक प्रायोरिटी दिवपाक जाय. आनी हांव सरकारा कडेन रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी एक अशें करपाक जाय की आतां आमी गोवा गव्हर्मेंट जॉबाक 15 इयर्स RC काडटा, रेजिडेंट सर्टिफिकेट. खंय तरी गोवा शिपयार्डान हो एक पॉयंट तेंच्यांनी काडून खंय तरी तरूच आमकां खंय तरी गोवा आमच्या वास्कोकारांक आनी गोंयकारांक खंय तरी जॉबांक हांगासर प्रोविजन करूंक शकतले गोवा शिपयार्ड. 1000+ दिसता म्हाका जाणांनी एप्लाय केल्लेले. भितर आमचे गोंयकार आसलेले आनी आवटसायडर म्हणटा आवट ऑफ गोवा आसलेले. आनी दिसून येयलें की गोंयकार एकूय सिलेक्ट जावंक ना थंय आनी आमचे गोंयचे भायले सिलेक्ट जाले. हे गोश्टीन म्हाका दिसून येयलें की खंय तरी गोवा शिपयार्डान फिशीज आसा आनी फिशी पयलीं सुद्दां जातालें. हांवें पयलीं खुबदां ऑफिसरां कडेन CMD कडेन नजरेन हाडून दिलां. जो ऑफिसर म्हाजे कडेन कॉन्टेक्टान हांव ताका सदांच सांगतालो आनी म्हाज्या सायडीच्यान हांव तांकां सांगून तरी हांवें एक म्हाज्या वाड्यार लागला ना म्हणिना एक 3 जाण. पूण म्हाका खूब म्हाज्या वाड्याक झगडचें पडलां आनी एक 3 जॉब तेंच्यांनी शिपयार्डान केलां. गोवा 365 खातीर वास्कोच्यान हिरू महाले. ह्या फुडें जातल्या उत्सवा खातीर सनदशीर मार्गान परवानग्यो घेयात. सण उत्सव मिरवणुको कायद्याचे फासकेत आनी शांतिकायेन करतले हेची जतनाय घेवची पडटली. दक्षिण गोंय पुलीस अधीक्षक तशेंच वास्को पुलिसांनी खास बसका घेवन उलो मारला. विविध समाजांच्या प्रतिनिधींनी शांतिकायेन आनी एकचारान रावपाचें मानून घेतलां. एक शांती समिती काडची अशें तेंचें म्हणणें. पुलीस यंत्रणेन हें मागणें मानून घेतलां. रामनमी दिसा जाल्ले दंगलीचे फाटभुंयेर जतनायेची पावलां म्हण पुलिसांनी बेगोबेग थळाव्या बरोबर म्हत्वाची बसका घेतली. दंगली झुजा कोणाच्याच फायद्याची नात. जालेच जाल्यार सगळेच तरेन लुकसाण जातले. इतलो तेंप कोरोनाच्या विरोधात झगडले. आतां शांततायेन जगपाचो वेळ आयला. पुलिसांक आफोवचें पडपाक जायना. एकामेका भितर समजिकाय जाय. ह्या फुडें असली घडणूक परतून घडची ना. धार्मीक एकचार इबाडचो ना हाची जतनाय घेयात. हो निरीक्षक कपिल नायक आनी DYSP निलेश राणेचो सल्लो वास्कोकारांनी मानून घेतला.
वास्को निवपाची आस्त तयार झाल्या। बसके उपरांत समजिकाय आणि शांतिकायेची तशेंच धार्मिक एकचाराची जबाबदारी सगळ्यांनीच मानून घेतली। आयकात विविध समाज आणि धर्माच्या प्रतिनिधीचे म्हणणे। या वर्सा जे कार्यक्रम घडोवन हाडपाचे आसा, जे सांस्कृतिक कार्यक्रम, जे हनुमान जयंती, ईद किंवा आमचे इस्टर आणि तशेंच गुड फ्रायडे, रमजान, हे सगळे कार्यक्रम कशे बरे भशेन घडोवन हाडपाक जाय आनी आमचो कितलो प्रतिसाद तांकां मेळपाक जाय, पुलिसांक आमी कितलेशे हेल्प करपाक जाय, तशेंच पुलीस स्टेशन आमकां आपोवन हांगासर जे कशे कार्यक्रम तुमी करचो आनी कशे पीसफूल करचे तेंच्यांनी सांगिल्लें आसा। त्या प्रमाणे आमी सगळे मंडळ, सगळ्यांचे कमिटी सगळे आपयलेले आसा। त्या प्रमाणे आमी घडोवन हाडटले। फुडें म्हणटा तुमी आतां येवपाक आसा कार्यक्रम, आयज सगळ्यांक आपयले, सगळ्यांक आपयले। साहेबान आपयले डिवायस निलेश राणे ती बरे भाशेन हें करपाक कम्युनल हार्मोनी जोडून घेवपाक आनी सगळे धर्माचे मनीस आसलेले, मुस्लीम जावं कॅथलीक आमचे फादरूय आसलेले, मुस्लीम मौलाना आसलेले आनी हिंदूचे तेंचे आसलेले जायते जाण बरे भाशेन जालें तेंचे हें आनी आमकां बरे भाशेन एक्सप्लेन केलें DYSP साहेबान आनी कपिल PI साहेबानूय पयलीं स्टार्टिंग इनिशियली आमकां बरे भाशेन सारकें सांगलें। सब ने जो लिया वो सही लिया, बिल्कुल सही टाइम पे लिया और जो सजेशंस हुए हैं, जो उन्होंने प्रपोज किया वो सब बिल्कुल सही है। हमारी तरफ से हमने सजेशन दिया कि एक पीस कमेटी बनाई जाए ताकि ये अभी जो हादसा हो गया है वो हमने फर्स्ट टाइम या वास्को में, ये आगे नहीं रिपीट हो गए और उसकी पीस कमेटी के अंदर सब लोग उसमें शामिल हो, हर धर्म का, हर एरिया का आदमी हो। तो सर ने बोला कि इस पर हम लोग वर्क करेंगे और 2-3 महीने के अंदर इसको फाइनलाइज करेंगे। तो फेस्टिवल के टाइम और ये जो पीस कमेटी हर फेस्टिवल के लिए चाहे कोई भी धर्म का उसमें सब मिल के उसको मैनेज करेंगे। पीस कमेटी कुछ स्थापित करने का बात किया है? हाँ, पीस कमेटी स्थापित करने का बात किया, तो उसको थोड़ा सा टाइम लगेगा, लेकिन हम इनिशिएटिव लेंगे। आज लेंगे तो 3 महीने के बाद होगा, नहीं तो कभी होएगा ही नहीं। और ऐसा अगर हादसा होएगा हम लोग ही आपस में लड़ते रहेंगे तो होने वाला नहीं है। वी हैव टू कम टू सम पॉइंट एंड क्लोज। दोन समाजामदी वा धर्मांमदी साध्या सुद्या कारणावयल्यान एकदा संघर्ष जातात। या संघर्षाचे दंगलींनी रूपांतर जाता। हे वाद, झगडी, दंगली निपक्षपणान हाताळपाची जबाबदारी पुलिसांची। अशा वेळार वास्को पुलिसांनी सगळ्या गटांच्या प्रतिनिधींची बसका आफोवन काय सुचोवण्यो दिल्यो। आयकात DYSP निलेश राणेक। कितें जाता आनी नॉट टू बिलीव इन रुमर्स आनी कितें अशी कितें घटना घडली जाल्यार दे शूड इमिजिएटली अप्रोच अस और कॉन्टेक्ट अस सो दॅट वी टेक केअर ऑफ द सिच्युएशन एट द स्पॉट आनी इट शूड नॉट फ्लेअर अप आनी इट शूड नॉट गो आउट इन अ लार्ज स्केल एंड दे वर ऑल्सो टोल्ड दॅट वी हॅव जस्ट कमिंग आउट ऑफ अ कोरोना बॅटल सो लास्ट 2 years वी आर ऑल फायटिंग अ वॉर अगेन्स्ट कोरोना आनी आता इट्स अ टायम टू लिव पीसफुली आणि आताच जर तरी असले भानगडी जावपाक स्टार्ट जाल्यो जाल्यार इट विल बी अगेन नॉट अ गुड सायन। शांती समिती काडपाच्या प्रस्तावाचेरय तो उलयलो। सो वी विल गो अहेड विथ दॅट, इट विल टेक सम टायम बट वी वॉन्ट टू टेक इट ऑन प्रायोरिटी अँड सेट अप अ गुड पीस कमिटी और वॉट दे कॉल इन अदर स्टेट एज अ गुड मोहल्ला कमिटी। हे फाटभुंयेर दक्षिण गोंय पुलीस अधीक्षक सनी गुप्तानय हिंदू, क्रिस्तांव आणि मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधी बरोबर बसका घेतली। उत्सवाच्या फाटभुंयेर कसल्योच वायट घडणुको घडच्यो नात हाची जतनाय घेवपाचो उलो ताणें मारलो। मडगांवकारांनी पुलिसांक शांतिकाय आणि एकचार राखपाचें उतर दिला। 2 दीस पयलीं जे वास्कोन जे इन्सिडंट जाला आनी कम्युनल हार्मनी गोंयची डिस्टर्ब करपा खातीर थोडे जे फ्रिज एलिमेंट्स जे आशिल्ले तेंच्यांनी जो प्रयत्न केल्लो ते आनी फुडें जावपाक जायना म्हणून हो एक बरो स्टेप आशिल्लो आयज जो सावथ गोवाच्या SPन घेतलेलो आसा। पीस कमिटी म्हणटा ती एक्चुअली इट्स अ व्हेरी गुड कॉन्सेप्ट लायक बॉम्बे जशी मोहल्ला कमिटी म्हणून एक जाल्ली जेन्ना 92 रायट्स जाल्ले तेन्ना सुपर कप जुलियो रिबेलो हांणी लीड घेवन ते मोहल्ला कमिटी म्हणून केल्ली आनी तेन्नाच्यान आयज पर्यंत बॉम्बेन म्हणटा ते रायट्स केन्नाच जावना। वॉट्सॅप ग्रूप बी करपाचो आसा तेजे भितर आमी सगळे डिस्कशन करतले आनी फिडिंग्स दितले आनी जे कितें आमकां दिसतलें खंय तरी की बाबा कितें तरी मातशें हांगा जावपाचें आसा तेन्ना आमी ते पुलिसेक कळोवपाचें सो दॅट पुलीस कॅन टेक एक्शन ऑन टायम।
Yeah, they called us here because they are promoting an initiative to promote peace here in Margao. So all representatives of various religious institutions have been invited, and they are asking our cooperation. If there is any information that we can give them, they would act on it. आणि जे पळय इलिगल कोण रावतात घराघरांनी जे खारेबानार जावं आमच्या एरियेनी कोण येवन रावतात भायले रावतात बांगला लिडशी रावतात हातून खंयच्यान तरी भानगडी जावपाक शकता फाल्यां म्हणजे ताका सगळें स्टडी कर आनी ताजेर म्हटलें कितें ते एक्शन घेवपा जाय त्या प्रमाणे तांकां आपूण आपले कोण आसा पळय ताका ऑफिसरांक सांगता वता. आता कितें पीस कमिटी बी म्हणून कितें फॉर्म करता? पीस कमिटी म्हणजे तो कितें म्हणटा जी कमिटी फाल्यां जर कितें जर इश्यू जाता फाल्यां रॅली जाता आनी कितें जाता हातून जर तुमकां कितें जर दुबाव आयलो खंयचे आयलो जाल्यार हो एक आमचो ग्रूप तयार करून ताणें जाल्यार व्हॉट्सअप ग्रुपाचेर आपणाक रोखडेंच तुमी इन्फॉर्मेशन दियात. गोवा 365 खातीर वास्कोच्यान हिरू महाले आनी मडगांवच्यान संदीप तुयेकार. घेऊया एक लहानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. वी फॉर वेलिंग म्हार्दोळ पंगडान फोंड्या राष्ट्रीय पावंड्यावयली व्हॉलीबॉल टुर्नामेंट घडोवन हाडपाचें थारायलां. राष्ट्रीय स्तरावयली ही 5वी सर्त 27 ते 30 एप्रिला मजगती फोंड्या माड्डोळच्या ग्रावंडार ही सर्त जातली. गोंय आतां खेळा मळार पुराय तरेन फुडें सरपाक जाय. खास करून व्हॉलीबॉल सारकिल्या खेळाक उर्बा दिवपाच्या उद्देशान मार्दोळ वाठारांत 27 एप्रील ते 30 एप्रील ह्या 4 दिसां मदीं वेलिंग 5व्या अखिल भारतीय व्हॉलीबॉल सर्त घडोवन हाडल्या. हे सर्तीत 6 टिमींक खेळपाक मेळटले. आयकात खेळा मंत्र्यान दिल्ली म्हायती. कमिटी आम्ही आज एक्झिक्यूट केल्ली आसात. तुमचे सगळ्यांचे सहकार्य आणि समस्त जे गोयचे जे व्हॉलीबॉल लवर्स आसात तांकां आपोवण्या खातीर आजची ही पत्रकार परिशद जावन आसा. ज्यो काही गोष्टी आणि ह्या टुर्नामेंटाक पयले जे कॅश प्राइज जे आसतले ते 1 लाख रुपया आसात. दुसरे प्राइज जे आसात ते 50,000 रुपया आसात. तिसरे प्राइज आसा ते 30,000 रुपयांचे आसतले. चौथे प्राइज जे आसा ते 20,000 रुपयांचे आसतले. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणून 15,000 रुपयांचे बक्षीस आसा. बेस्ट स्मॅशर, बेस्ट लिफ्टर, बेस्ट डिफेंडर आणि मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅचीक हांकां 3,000 रुपयांची आणि मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅचीक 2,000 रुपयांची अशी हँडसम अशी आमी बक्षिसां दवरलेली आसात. तुमकां सगळ्यांक गोंयचे सगळे व्हॉलीबॉल लवर्स स्पेक्टेटरांक परत एकदां आपोवणे आणि तुम्ही 27 ते 30 तारखेक तुमचो एक खेळा मळाचेर एक एक्सायटींग मॅचीस पळोवपा खातीर तुम्ही आपली डायरी मार्क करून दवरची अशें एक वी फॉर वेलिंगच्या वतीन तुमकां सगळ्यांक एक कळवणे आणि आपोवणे. इनॉग्रेशन आमी 7:30 म्हणलें 7:30 आमी इनॉग्रेशन करतले. पयले दीस मातशी उशिरा मॅच सुरू जातली म्हणजे ऑलमोस्ट 8:15 ऑर 8:30 असो एक टायम आमी दवरलेलो आसा. पण बाकीचे सगळे जे मॅचीस जे आसात ते बरोबर शार्प आमी 8:00 सुरू करतात. ह्या टुर्नामेंटाक मिनिमम 6 टिमी ज्यो आसात तांकां आमी इनवायट करतले किंवा तेजे पार्टिसिपेट जावपाक शकता फर्स्ट कम फर्स्ट बेजीस. ज्या टिमीक 3 तुमी नॅशनल प्लेयर घेवपाक शकता आणि 3 जे प्लेयर जे आसात ते गोवन प्लेयर आसपाक जाय अशे तरेचे एक कंपल्शन आसा. उद्देश इतलोच आसा की बरे खेळगडे नॅशनल लेवलावरचे प्लेयरांचो खेळ आमचे ह्या गोंयचे जे व्हॉलीबॉल जे प्लेयर जे आसात तेंच्यांनी पळयचो. कारण आमचे गोंयचे आणि खास करून म्हणजे फोंडा महालांतले बरेचशे व्हॉलीबॉल प्लेयर्स आमचे नॅशनल लेवलाचेर सुद्दां पाविल्ले आसात. नॅशनल टिमीक सुद्दां पार्टिसिपेट जाल्ले आसात आणि तातूंतल्यानूच सो ह्या व्हॉलीबॉलाक एक भरारी दिवपा खातीरूच आज वी फॉर वेलिंगच्या माध्यमांतल्यान आमी हो टुर्नामेंट ऑर्गनायज करपाचो ठरलेलो आसा. हेजेर एक नवो स्टँड आमी वुडन स्टँड जो आसा ऑलमोस्ट द सिटींग कॅपेसिटी विल बी 1,500 या म्हणजे स्टँडाचेरूच आमी 1,500 प्लस आमी जो ऑलरेडी स्ट्रक्चर जो उबे केल्ले आसात म्हणजे आमी स्टेप्स बांदिल्ले आसात बाकी सगळ्यो जो ग्राउंड आमी केल्लो आसात. ऑलमोस्ट जवळ 3,000 लोकांची सिटींग कॅपेसिटी. ह्या संदर्भात हांवें ऑलरेडी जमीन जी आसा ती हांव आयज खेळा मंत्री जालो म्हणून हांवें आयडेंटिफाय करूना. ज्या वेळाचेर हांव आमदार जाल्लो आशिल्लो त्या वेळाचेर आमी जमनीचो आयडेंटिफाय बरो स्टेडियम हाडपाचो म्हजो प्रयत्न आसतलो आणि आय एम गोइंग टू कंप्लीट दी स्टेडियम
जमनीचो विशयात जर कोणी जर कितें हे केलें ना, खंड घातले ना किंवा हर्डल्स निर्माण केले ना, डेफिनेटली ह्या 5 वर्सां भितर बरो तरेचो फोंडेकाराक स्टेडियम मेळटलो हे हांव ह्या वेळाचेर कळयता. गोवा 365 खातीर फोंडेच्यान कृष्णा नाईक. म्हापशेची हनुमान जयंती उमेदीन सुरू जाल्या. मंगळारा उत्सवाक आरंभ जालो. ह्या उत्सवात वेगवेगळे पंगड आपापल्यो नाट्यकृती सादर करपाची आसात. देवाची पालखी वाठारात प्रसाद कौल दिवपा खातीर भोंवता आनी हनुमान मंदिरात येयल्या उपरांत मुखावेल्या हनुमान नाट्यघरांत नाटकां सादर जातात. मंगळारा गणेश स्तवनान हनुमान जयंतीक आरंभ जालो. वर्सावळी प्रमाण पारंपारीक गणेश स्तवन, महिषासूर मर्दिनी म्हटल्यार शारदा, विदूषक, गणपती आनी शंकर ही रुपकां पळोवपाक मेळ्ळी. गणेश पुजेत भक्तगण हो उत्सव बरे तरेन जावचो अशें देवा कडेन मागतात. शारदे कडेन तेंची हेंच मागणी आसता. देवदेवता तांकां कौल दितात आनी मागीरच खऱ्या अर्थान हनुमान जयंतीच्या उत्सवाक आरंभ जाता. पळोवया जयंत नाटेकारान म्हणिल्लें गणेश स्तवन आनी हेर विधी. परमरोही वत्से सूत्रधारा माझ्या बरे करून तुमच्या पाचही नाटकात कोणतीही विघ्न येणार नाही असा आशीर्वाद आहे. माझ्या वरे करून तुझ्या नाटकामध्ये कोणत्याही प्रकारची विघ्न येणार नाही आणि आमचा मदत पूर्ण आणि त्या इच्छेप्रमाणे उत्सवमगी गोंयकारांनी उत्सवाच्या निमतान देवामुखार दर्जेदार कलाकृती सादर करपाची परंपरा राखून दवरल्या. म्हापशेच्या हनुमान जयंतीच्या नाटकांची सुरवात प्रकाश धुमाळान बरयल्ल्या बायकाच बायका घोळ ऐका ह्या धमाल विनोदी नाटकान जाली. थळाव्या कलाकारांनी आपल्या रंगतदार अभिनयान पळोवप्यांचेर मोनेळ आणि प्रभावय घातलो. पळयात ह्या नाटकांतले कांय मजेशीर देखावे. गोवा 365 खातीर म्हापशेच्यान जवाहर बर्वे. मंगळारा राज्यांत पावसाची नोंद जावंक नासली तरी 13 आनी 14 वेर कांय वाठारांनी बारीकसो पावस शिरशिरू येता. कांय कडेन तेका वाऱ्याचो आनी जोगलांचो सांगाते मेळूं येता. 15 आनी 17 तारखेक हवामान सुकें उरतलें. आयज चडावत आनी उणें तापमान 34 ते 27 डिग्री सेल्सियस उरतलें. नुस्तेमारी करप्यांक हवामान खात्याची खाशेली अशी शिटकावणी ना. आनी आयचें हें कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया परत फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.